Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the fifth example on the topic income from house property. In the previous few lectures, we have seen or we have studied four examples which were based on the computation of income from one house property. But in this example, we are going to calculate the income from two house properties owned by a single owner. या एक्झाम्पलमध्ये आपण एक ओनर आहे, व्यक्तीचं नाव काय सांगितलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये, मिस्टर राजेश इज द ओनर ऑफ द हाऊस प्रॉपर्टी अँड ही ओन्स टू हाऊसेस. आत्तापर्यंत जे आपण पहिले चार एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, या पहिल्या चार एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एका हाऊस प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन दिली जात होती आणि त्या एका घराचं आपण इन्कम हे कॅल्क्युलेट करत होतो. जे काही आपण पहिले चार एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत, चारही एक्झाम्पल्स ही लेट आउट हाऊस प्रॉपर्टीची होती. लेट आउट म्हणजे काय? व्हेन अ हाऊस प्रॉपर्टी, व्हेन एनी हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट to a tenant, then that house property is called as a let out house property. ज्या वेळेला एखादं घर हे रेंटवरती दिलं जातं त्यावेळेला त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. आपण जी काय आत्तापर्यंत चार एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत ती चारही एक्झाम्पल्स ही लेट आउट हाऊसची आहेत. ओके, हे जे आत्ताचं सध्याचं पाचवं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये the first new point is that we are given the information relating to two house properties. हे पहिलंच एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आपल्याला एकूण दोन घरांची माहिती दिलेली आहे. ओके, आणि या दोन्हीही घरांचं आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम दीज टू हाऊस प्रॉपर्टीज सेपरेटली. दोन्ही घरांचं इन्कम सेपरेट कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानंतर या दोन्हींचं मिळून आपल्याला टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज द फर्स्ट न्यू पॉईंट इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. Now the second new point is, in this example the two house properties are given, details regarding two house properties are given, out of which the first house property is let out property and second house property is self occupied house property. आपल्याला ज्या दोन घरांची माहिती दिलेली आहे त्यापैकी जे पहिलं घर आहे ते घर लेट आउट आहे. लेट आउट म्हणजे ते रेंटवरती दिलेलं आहे आणि जे दुसरं घर आहे हाऊस बी ते सेल्फ ऑक्युपाईड आहे. मग प्रश्न येतो की सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे काय? हे दोन आपल्याला घरांची माहिती इथं दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल वेअर वी आर गिवन द इन्फॉर्मेशन ऑफ टू हाऊस प्रॉपर्टीज, आउट ऑफ विच वन हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी अँड द सेकंड हाऊस प्रॉपर्टी इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. सो read the example carefully, watch this video carefully so that you will understand that how the income is calculated when we are given the information of two houses. बघा एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, मिस्टर राजेश इज द ओनर ऑफ टू हाऊसेस. सो दिस इज द first sentence of the example, and in this first sentence it is mentioned that Mr. Rajesh is the owner of two houses. व्यक्तीचं नाव काय आहे तर मिस्टर राजेश हे व्यक्तीचं नाव आहे आणि या व्यक्तीकडे तो किती घरांचं ओनर आहे? ही इज द ओनर ऑफ टू हाऊसेस. ही प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ह्या घरांशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. वी आर गिवन वन टेबल वेअर देर आर थ्री कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज हाऊस ए अँड थर्ड कॉलम इज टायटल्ड ॲज हाऊस बी. आपल्याला एक टेबल दिलेला आहे ज्यामध्ये एकूण तीन कॉलम्स आहेत. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आहे, दुसरा कॉलम हाऊस ए आणि तिसरा कॉलम आहे हाऊस बी. आता हे टेबल केअरफुली पहा काय सांगितलं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो आहे नेचर ऑफ हाऊस, म्हणजे घराचा प्रकार किंवा घर कशासाठी वापरलं जातं, नेचर. ओके, त्या पहिल्या कॉलममध्ये बघा हाऊस एमध्ये फर्स्ट हाऊस इज अ लेट आउट हाऊस. हे पहिलं जे घर आहे ते लेट आउट आहे. लेट आउट म्हणजे काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट देर आर टू टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे हाऊस प्रॉपर्टी या दोन प्रकारच्या असतात. फर्स्ट टाईप इज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. लेट आउट हाऊस म्हणजे काय तर व्हेन द हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट टू एनी टेनंट देन दॅट हाऊस इज कॉल्ड एज अ लेट आउट हाऊस.
जर एखादं घर एखाद्या भाडेकरूला रेंटवरती दिलं असेल तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ हाऊस प्रॉपर्टी. अँड अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट द सेकंड टाईप ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे हाऊस प्रॉपर्टीचा दुसरा प्रकार कोणता, तर तो असतो सेल्फ ऑक्युपाईड. आता इथं नावामध्ये सांगितलं आहे सेल्फ म्हणजे स्वतः, ऑक्युपाय करणे म्हणजे वापर करणे. ओके, इट मीन्स इफ एनी हाऊस प्रॉपर्टी इज युज्ड बाय द ओनर हिमसेल्फ फॉर हिज ओन रेसिडेन्स or for the residence of his family members, then that house is called as a self-occupied house. जर एखादं घर आहे, त्या घराचा वापर जर घराचा ओनर, घराचा मालक स्वतःच्या राहण्यासाठी किंवा फॅमिली मेंबर्स घरातल्या लोकांच्या राहण्यासाठी करत असेल तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. टेक एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. तुम्ही तुमच्या घराचं एक्झाम्पल पहा. तुम्ही ज्या घरामध्ये आत्ता राहता ते घर तुमच्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांच्या नावावरती असेल. दे आर द ओनर्स ऑफ देअर हाऊस. ओके, त्या घराचे ते ओनर्स आहेत. ओके, अँड तुम्ही त्या घरामध्ये राहता. यू आर द फॅमिली मेंबर. तुम्ही घरातले एक सदस्य आहात. ओके, तुमचं स्वतःचं घर आहे आणि घरामधील सदस्य, घरातील मेंबर्स त्या घरामध्ये राहत असतील तर अशा घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. आणि जर आपण आपलं घर कुणाला रेंटवरती दिलं तर त्या घराला लेट आउट हाऊस असं त्याला म्हटलं जातं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे द हाऊस ए इज अ लेट आउट हाऊस अँड हाऊस बी इज अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. पहिलं घर हे लेट आउट आहे आणि दुसरं जे घर आहे ते सेल्फ ऑक्युपाईड आहे. बघा बाकीची इन्फॉर्मेशन काय काय सांगितले. The second point given is municipal value. Municipal value of first house is rupees 2,50,000 and second house is rupees 4 lakhs. What is municipal value? Municipal value means value of our house property as per the rules and regulations, as per the terms and conditions of municipal corporation. आपलं घर ज्या एरियामध्ये येतं, जर आपलं घर गावामध्ये असेल, ग्रामीण भागात असेल तर ग्रामपंचायतीमध्ये आपलं घर येतं. जर घर शहरामध्ये असेल तर नगरपालिकेमध्ये येतं. जर आपलं घर मोठ्या शहरात असेल तर तिथं महानगरपालिका असते. आपलं घर ज्या एरियामध्ये आहे तिथं जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, एकतर ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली व्हॅल्यू इट इज कॉल्ड ॲज अ म्युनिसिपल व्हॅल्यू. So municipal value means value of our house property as per the rules and regulations of municipal corporation. It is municipal value. किती municipal value आहे? पहिल्या घराची municipal value आहे 2,50,000 and municipal value of second house is rupees 4 lakhs. This is second point given in the example. After that, the third point given in the example is fair rent. Okay, how much is the fair rent? The fair rent of first house is rupees 3 lakhs and fair rent of second house is rupees 4,50,000. आपल्याला दोन्ही घरांचा फेअर रेंट दिलेला आहे. मग फेअर रेंट म्हणजे काय, तर जर समजा आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं तर एका वर्षाचं रेंट किती मिळू शकतं? इट इज कॉल्ड एज अ फेअर रेंट. फेअर रेंट मीन्स द रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ वी गिव अवर हाऊस ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर समजा आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं, पूर्ण वर्षभरासाठी, तर एका वर्षाचं पूर्ण वर्षाचं किती रुपये रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हणतात. पहिल्या घराचं फेअर रेंट आहे 3 लाख. पहिलं घर जर वर्षभर रेंटवरती दिलं तर 3 लाख रुपये रेंट मिळू शकतं. आणि जे सेकंड हाऊस आहे जे सेल्फ ऑक्युपाईड आहे, बरोबर, ते घर जर रेंटवरती दिलं तर वर्षाचं 4,50,000 एवढं रेंट मिळू शकतं. दिस इज फेअर रेंट. आफ्टर दॅट वी आर गिवन द स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती आहे? द फर्स्ट हाऊस, द स्टँडर्ड रेंट ऑफ फर्स्ट हाऊस इज रुपीज 2,80,000 अँड स्टँडर्ड रेंट ऑफ सेकंड हाऊस इज रुपीज 4,20,000. पहिल्या घराचं स्टँडर्ड रेंट 2,80,000 एवढं आहे आणि दुसऱ्या घराचं स्टँडर्ड रेंट किती आहे तर 4,20,000. मग प्रश्न येतो की स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, तर स्टँडर्ड रेंट जे आहे इन इंडिया द स्टँडर्ड रेंट इज फिक्स्ड ॲज पर रेंट कंट्रोल ॲक्ट. भारतामध्ये
स्टँडर्ड रेंट ठरवण्यासाठी रेंट कंट्रोल ॲक्ट हा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे स्टँडर्ड रेंट हे ठरवलं जातं. मग स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? तर स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट विच ए ओनर कॅन चार्ज विच ए ओनर कॅन कलेक्ट फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त एका वर्षाचं किती भाडं घेऊ शकतो, मॅक्सिमम किती रेंट घेऊ शकतो, त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. जे पहिलं घर आहे त्या घराचं मॅक्सिमम 2,80,000 एवढं रेंट घेता येऊ शकतं आणि जे दुसरं घर आहे त्याचं मॅक्सिमम 4,20,000 एवढं रेंट घेता येऊ शकतं. दिस इज स्टँडर्ड रेंट. देन नेक्स्ट पॉईंट गिव्हन इन द एक्झाम्पल इज मंथली रेंट. एका महिन्याचा रेंट किती आहे? बघा, मंथली रेंट महिन्याचं रेंट किती आहे? पहिलं जे घर आहे हाऊस ए, पहिलं घर हे लेट आऊट केलेलं आहे, तर त्या घराचं महिन्याचं रेंट किती आहे? एका महिन्याचं रेंट आहे 25,000. आपल्याला दरवेळेला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मंथली रेंट दिलं जातं. इन एव्हरी एक्झाम्पल वी आर गिवन द अमाऊंट ऑफ मंथली रेंट. हिअर द अमाऊंट ऑफ मंथली रेंट इज ₹25,000. एका महिन्याचं रेंट किती आहे? 25,000. हे एका महिन्याचं झालं. वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करणार? महिन्याचं 25,000 एका वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने की आपल्याला वर्षाचं रेंट मिळेल. हे झालं पहिल्या घराचं. आणि दुसऱ्या घराच्या कॉलममध्ये तिथे डॅश केलेलं आहे. तिथे डॅश का आहे? कारण दुसरं जे घर आहे ते सेल्फ ऑक्युपाईड आहे, म्हणजे स्वतः घराचा ओनर त्या घरामध्ये राहतो आहे, त्यामुळे महिन्याचा रेंटचा प्रश्न येत नाही. आपण जर कोणाला रेंटवरती घर दिलं तरच महिन्याला रेंट मिळतं. आपण जर स्वतःच घरामध्ये राहत आहोत त्यामुळे रेंटचा प्रश्न येत नाही, त्यामुळे तिथं डॅश केलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्युनिसिपल टॅक्स. किती म्युनिसिपल टॅक्स आहे? पहिल्या घराचा आहे 10% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू आणि दुसऱ्या घराचं पण सांगितलं आहे 10% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्यू. मग म्युनिसिपल व्हॅल्यू किती आपली? बघा, पहिल्या घराची म्युनिसिपल व्हॅल्यू आहे 2,50,000. त्याचे किती टक्के सांगितलं आहे? तर 10%. मग 2,50,000च्या 10% म्हणजे किती? तर 25,000. हा झाला म्युनिसिपल टॅक्स. दुसऱ्या घराचाही तसाच बघा, त्यांनी सांगितलं आहे टॅक्स आहे म्युनिसिपल व्हॅल्यूचे 10%. आपली म्युनिसिपल व्हॅल्यू किती आहे? 4,00,000. 4,00,000च्या 10% म्हणजे किती? तर 40,000. 40,000 रुपये हा झाला म्युनिसिपल टॅक्स. ओके, एक्झाम्पलमध्ये म्युनिसिपल टॅक्स आपल्याला रेडीमेड दिलेला नाही. त्यांनी सांगितलं आहे म्युनिसिपल टॅक्स किती आहे? जेवढी म्युनिसिपल व्हॅल्यू आहे त्याच्या 10%. म्युनिसिपल व्हॅल्यू दिली आहे, ओके, त्याच्या डायरेक्ट 10% कॅल्क्युलेट केलं, तो टॅक्स आला. पुढे सांगितलं आहे म्युनिसिपल टॅक्स पेड. जेवढा टॅक्स आहे तो सर्व पेड केलेला नाही. पेड किती केला? तर पहिल्या घराचा 100% पेड केला. जेवढा टॅक्स आहे तेवढा सगळा पेड केला. आणि सेकंड जे घर आहे हाऊस बी, त्या घराचा किती पेड केला? तर ओन्ली 50% टॅक्स इज पेड. त्यामुळं टॅक्स जेवढा सेकंड घराचा आहे तो अगोदर कॅल्क्युलेट करायचा आणि त्यापैकी पेड किती केला आहे? तर 50%. जेवढा पेड केला तेवढाच फक्त विचारामध्ये घ्यायचा असतो. ओके, दिस इज म्युनिसिपल टॅक्स पेड. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज इन्शुरन्स प्रीमियम. ओके, इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय? आणि तो फक्त पहिल्या घराचं सांगितलं. किती इन्शुरन्स प्रीमियम? अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम इज ₹5,000. ओके, इन्शुरन्स प्रीमियम पेड केला 5,000 रुपये. नॉर्मली आपल्याला फक्त लाईफ इन्शुरन्स माहीत असतो, परंतु ज्या आपल्या असेट्स असतात, फॉर एक्झाम्पल असेट्स लाईक हाऊस, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, ह्या असेट्सचा देखील आपण इन्शुरन्स काढतो. ओके, आणि या असेटचा इन्शुरन्स काढल्यानंतर आपल्याला त्याचा प्रीमियम हप्ता पेड करावा लागतो. तो इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला किती? पहिल्या घराचा 5,000, दुसऱ्या घराला डॅश केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या घराचा इन्शुरन्स नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर गिव्हन इज वॉचमन सॅलरी. अमाऊंट ऑफ वॉचमन सॅलरी इज फॉर हाऊस ए इट इज 14,000, फॉर हाऊस बी इट इज 20,000. ही जी दोन घरं आहेत या दोन्ही घरांचा इथं लक्ष ठेवण्यासाठी वॉचमन आहे. त्या वॉचमनचा पगार आहे पहिल्या घराचा 14,000 आणि दुसऱ्या घराचा सॅलरी किती आहे? 20,000 हा खर्च दिलेला आहे. त्यानंतर सेकंड लास्ट पॉईंट गिव्हन इन द एक्झाम्पल इज पिरियड ऑफ व्हेकन्सी. ओके, प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पहा, घर व्हेकंट आहे, रिकामं आहे असं आपल्याला सांगितलं होतं. या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं आहे द फर्स्ट हाऊस रिमेन्ड व्हेकंट फॉर 1 month. एका महिन्यासाठी हे घर रिकामं होतं, एका महिन्यासाठी. मग आपल्या एका महिन्याचं घर रिकामं होतं म्हणजेच काय? तर एका वर्षामध्ये महिने 12 असतात. 12 महिन्यापैकी 1 महिना घर रिकामं आहे. ते पहिलं जे घर आहे
पहिलं घर काय आहे? पहिलं घर आपलं लेट आउट आहे, बरोबर. पहिलं घर हे लेट आउट आहे, म्हणजे ते आपण कुणाला तरी रेंटवरती दिलेलं आहे. आणि हे घर रेंटवरती दिलेलं घर 1 महिना रिकामं आहे, म्हणजे जो भाडेकरू राहत असेल अगोदरचा तो सोडून गेला असेल, नवीन भाडेकरू मिळेपर्यंत 1 महिना ते घर रिकामं होतं, म्हणजे 1 महिन्याचं रेंट आपल्याला मिळालं नाही. 1 महिन्याचं रेंट आपलं बुडालं. त्यामुळे तेवढा 1 महिन्याचं जे काही इन्कम असेल रेंटचं, बघा एका महिन्याचं रेंट किती आहे? एका महिन्याचं रेंट आहे मंथली रेंट किती? 25,000. त्यामुळे आपलं 25,000 इन्कम हे बुडालं आहे. ओके. आणि दुसऱ्या घराची इथं डॅश केला आहे, कारण तिथं घर रिकामं राहण्याचा प्रश्नच नाही, कारण दुसरं जे घर आहे ते सेल्फ ऑक्युपाईड आहे. आपण स्वतः त्या घरामध्ये राहतो आहे, त्यामुळे घर रिकामं राहण्याचा काय प्रश्न येत नाही. आणि सर्वात शेवटी सांगितलं बघा, इंटरेस्ट ऑन लोन. किती आहे इंटरेस्ट ऑन लोन? पहिल्या घराचं 12,000, दुसऱ्या घराचं सांगितलं आहे 25,000. ओके. जर घरासाठी इफ एनी ओनर टेक्स अ लोन फॉर द हाऊस, फॉर परचेस ऑफ हाऊस, फॉर construction of house, for repairs and maintenance of house, or for renovation of house, then interest on such loan is also given as a deduction under section 24. आपण ज्या वेळेला एखाद्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला जर एखाद्या ओनरने, घराच्या मालकाने घरासाठी कर्ज काढलं असेल, घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी, घराची दुरुस्तीसाठी, घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी, तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे, इंटरेस्ट ऑन सच लोन इज गिव्हन ॲट द डिडक्शन अंडर सेक्शन 24. तर ज्या वेळेला आपण इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला या इंटरेस्टची डिडक्शन दिली जाते. किती व्याज आहे? पहिल्या घराचं आहे 12,000 आणि दुसऱ्या घराचं आहे 25,000. आणि आपल्याला शेवटी सांगितलं आहे कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर राजेश, या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता 2 घरं आहेत. पहिल्यांदा जे पहिलं घर आहे हाऊस ए, ऑलरेडी आपण जे लेट आउट घर असतं, रेंटवरती दिलेलं घर असतं, ते घराचं इन्कम कशा पद्धतीनं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा पहिल्यांदा आपण हाऊस ए, पहिल्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करूया, फॉर्मॅट तोच. आणि नंतर जे दुसरं घर आहे त्याचं इन्कम आपण कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा हाऊस एचं इन्कम आपण कॅल्क्युलेट करू. बघा, ओनरचं नाव काय आहे? तर मिस्टर राजेश इज द ओनर. म्हणून पहिल्यांदा बघायचं हेडिंगला नाव द्यायचं मिस्टर राजेश. ओनरचं नाव काय आहे? तर मिस्टर राजेश हे ओनरचं नाव आहे. त्यानंतर ओनरचं नाव मेन्शन केल्यानंतर ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हे आपण सेकंड लाईनला मेन्शन करतो. या एक्झाम्पलमध्ये 2 हाऊस प्रॉपर्टीज आहेत म्हणून ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं हाऊस ए लेट आउट. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे पहिलं जे घर आहे ते लेट आउट आहे, म्हणून आपण इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं की आपण आत्ता कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? हाऊस एचं, की जे घर लेट आउट आहे. लेट आउट म्हणजे ते रेंटवरती दिलेलं आहे, बरोबर. आणि तिसऱ्या लाईनला मेन्शन करायचं कोणत्या असेसमेंट इयरसाठी आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? असेसमेंट इयर 2021. ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2021. So before solving the example we have to mention these 3 points. First we should mention the name of the owner. The name of the owner is Mr. Rajesh. On the second line we should mention that we are computing the income from house property. आपण दुसऱ्या लाईनला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. आणि थर्ड लाईनला वी शुड मेन्शन फॉर असेसमेंट इयर 2021. तिसऱ्या लाईनला आपण कोणत्या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? तर 2020-21 हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. आपण आता पहिल्यांदा पहिल्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. हे इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. ओके. अँड वी हॅव टू ड्रॉ धीस 3 कॉलम्स फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण 1 पेजवरती आपल्याला हे 3 कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. आता हे 3 कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर, टेबल ड्रॉ केल्यानंतर आपण जे इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत हे इन्कम आपण एकूण 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेट करतो. ओके. त्यातली पहिली स्टेप असते, द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी.
ज्या घराचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्या घराचं पहिल्यांदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ही आपल्याला शोधून काढावी लागते. या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली ब्रॅकेटमध्ये आपण एक सेंटेन्स लिहिले. काय लिहिले बघा, तर हायर ऑफ फॉलोइंग टू. म्हणजेच काय, हायर म्हणजे मोठी रक्कम कशाच्या, ऑफ फॉलोइंग टू. दोन अमाऊंट शोधून काढायच्या. पहिली अमाऊंट असते ती एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरी अमाऊंट असते ती असते ॲन्युअल रेंटची. ह्या दोन्हीपैकी एकतर एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट आणि दुसरी म्हणजे ॲन्युअल रेंटची अमाऊंट, ह्या दोन्हीपैकी जी हायर म्हणजेच काय, मोठी रक्कम असेल ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मग आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधण्यासाठी पहिल्यांदा काय शोधून काढायचं आपल्याला, तर फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट कसं फाइंड आउट करायचं असतं, तर त्यासाठी पहिल्यांदा लिहायचं म्युन्सिपल व्हॅल्यू, त्यानंतर घ्यायचं फेअर रेंट आणि सर्वात शेवटी घ्यायचं असतं ते म्हणजे स्टँडर्ड रेंट. सिक्वेन्स नेहमी हाच मेंटेन करावा लागतो. एक्सपेक्टेड रेंट शोधण्यासाठी सर्वात अगोदर म्युन्सिपल व्हॅल्यू घ्या, त्यानंतर फेअर रेंट आणि त्यानंतर स्टँडर्ड रेंट आणि त्याच्या ज्या अमाऊंट आहेत त्या पहिल्या कॉलमला बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू आपण पहिल्यांदा कोणतं घर बघतोय, तर हाऊस ए. ओके, वेट अ मिनिट, आपण पहिल्यांदा जे कॅल्क्युलेशन करतोय ते पहिल्या घराचं करतोय, त्यामुळे फक्त हाच कॉलम कन्सिडर करायचा. म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे बघा, ती आहे 2,50,000. बघा इथे मेन्शन केली म्युन्सिपल व्हॅल्यू 2,50,000 पहिल्या कॉलमला. त्यानंतर दुसरं पाहिजे फेअर रेंट. फेअर रेंट बघा किती आहे, फेअर रेंट आहे 3,00,000 रुपये. ते इथे मेन्शन केलं पहिल्या कॉलमला, फेअर रेंट 3,00,000 रुपये. त्यानंतर तिसरं लागतं स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती आहे बघा, ते आहे 2,80,000. ते इथे मेन्शन केलं 2,80,000. ओके, ज्या अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्व मेन्शन करायच्या फर्स्ट कॉलममध्ये. आता हे जे तिन्ही आपण घेतलेलं आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट, पहिल्यांदा काय करायचं, तर जी म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट आहे बघा, म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीच्या अमाऊंट पहा. म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, 2,50,000. फेअर रेंट किती आहे, तर 3,00,000. ह्या दोन्हीपैकी बघा ह्या बॉक्समध्ये काय लिहिलं आहे, तर विचेवर इज मोर. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम सांगा, 2,50,000 मोठे का 3,00,000 मोठे, तर जी मोठी रक्कम आहे, कोणती मोठी रक्कम, 3,00,000, त्याला असं स्टार करायचा, टिक मार्क करायची. बरोबर. काय केलं पहिल्यांदा, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विचेवर इज मोर, दोन्हीतली मोठी रक्कम. मग 2,50,000 ही पहिली रक्कम आहे, दुसरी रक्कम आहे 3,00,000. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कोणती, तर 3,00,000. जी मोठी रक्कम आहे त्याला स्टार केलं. कशाला स्टार झाले, 3,00,000ला. ही झाली फर्स्ट स्टेप. आता दुसरी आणि शेवटची स्टेप काय, तर जी स्टार केलेली अमाऊंट आहे किती, 3,00,000 रुपये, त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आपलं, 2,80,000. मग ह्या दोन अमाऊंट ज्या आहेत, स्टार केलेली रक्कम 3,00,000 आणि स्टँडर्ड रेंट 2,80,000, याच्यापैकी घ्यायचं असतं विचेवर इज लेस. मग सांगा दोन्हीतलं लहान रक्कम कोणती, 3,00,000 रुपये लहान का 2,80,000 लहान, तर कोणती लहान रक्कम आहे, 2,80,000. हे झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते डायरेक्ट एक्सपेक्टेड रेंटच्या समोर डायरेक्ट आउटर कॉलमला मेन्शन केलं जातं. पुन्हा एकदा बघा, एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्याची पद्धत प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ह्या प्रकारे एक्सपेक्टेड रेंट शोधून काढावं लागतं. एक्सपेक्टेड रेंट शोधण्यासाठी आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू जे आहे 2,50,000, फेअर रेंट ते आहे 3,00,000 आणि स्टँडर्ड रेंट ते किती आहे, 2,80,000. ह्या तीन अमाऊंट्स आपल्याला पहिल्यांदा लागतात. आणि नेहमी अमाऊंट लिहिताना सिक्वेन्स हाच ठेवायचा, अगोदर म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि तिसरं स्टँडर्ड रेंट. पहिल्यांदा काय करायचं, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीचं कंपॅरिझन. म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, 250 आणि स्टँडर्ड रेंट किती आहे, 3,00,000. ह्या दोन्हीपैकी काय घ्यायचं, विचेवर इज मोर. मग ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कोणती, तर मोठी रक्कम आहे 3,00,000. त्याला मी असं इथं टिकमार्क केली, फुली केली. ही 3,00,000 याला स्टार केलं. ओके, पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीतली मोठी रक्कम घेतली, त्याला स्टार केलं. नंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे, किती आहे स्टार केलेली अमाऊंट, तर ती 3,00,000 आहे, ती अमाऊंट आणि त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंट किती आहे, तर ते आहे 2,80,000. ह्या दोन्हीपैकी स्टार केलेली रक्कम 3,00,000 आणि स्टँडर्ड रेंट 2,80,000, याच्यापैकी घ्यायचं असतं विचेवर इज लेस. दोन्हीतलं लहान काय सांगा, 3,00,000 आणि 2,80,000, यातलं लहान काय, 2,80,000. ते असतं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. त्यामुळं एक्सपेक्टेड रेंट जे आहे
ते एक्सपेक्टेड रेंट जिथे लिहिले त्याच्याबरोबर समोर आउटर कॉलमला ते उत्तर लिहायचं. किती एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर आलं तर ते आलं 2,80,000. ओके, या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला एक्सपेक्टेड रेंट हे शोधून काढावं लागतं. दिस इज फर्स्ट पार्ट. त्याच्यानंतर हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट असतो एक ओळ जागा सोडून लिहायचं, ते असतं ॲन्युअल रेंट. ॲन्युअल म्हणजे वार्षिक रेंट. ओके, मग आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा एका महिन्याचं रेंट किती दिलं आहे तर ते आहे 25,000. हे एका महिन्याचं आहे. मग खाली लिहायचं ब्रॅकेटमध्ये ₹25,000 पर मंथ, हे एका महिन्याचं. वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने, बरोबर. महिन्याचं 25,000, वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 25,000 गुणिले 12, एका वर्षाचं रेंट किती आलं तर 3,00,000 रुपये रेंट आलं. ओके, सिम्पल कॅल्क्युलेशन काय केलं, महिन्याचं रेंट आपल्याला दिलं आहे त्याला गुणिले फक्त 12 महिने केलं, वर्षाचं रेंट किती आलं 3,00,000 रुपये. त्यामुळे ह्या आउटर कॉलमला बघा पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची किती आली होती तर 2,80,000. आत्ता ॲन्युअल रेंटची अमाऊंट आपली किती शोधून काढली 3,00,000. त्या दोन्हीच्या खाली रे शोधायचे. ह्या दोन्हीपैकी 2,80,000 आणि 3,00,000 ह्या दोन्हीपैकी काय असते, मोठी रक्कम आपल्याला पाहिजे. हायर ऑफ फॉलोइंग टू. हायर म्हणजे मोठी. 2,80,000 मोठे का 3,00,000 तर 3,00,000 मोठे, म्हणून खाली लिहायचे ते 3,00,000. नॉर्मली आपण ह्या 3,00,000ला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. कारण जे आपण अमाऊंट शोधून काढलेले आहेत, पहिले एक्सपेक्टेड रेंटची अमाऊंट 2,80,000 आणि दुसरी ॲन्युअल रेंटची किती 3,00,000. ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम आहे किती 3,00,000, त्याला नाव देतो आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. परंतु त्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू न म्हणता एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हे जे घर आहे ते घर 1 महिना रिकामं होतं, बरोबर. 1 महिना रिकामं होतं. आपल्या एका महिन्याचं रेंट किती आहे तर ते आहे 25,000 रुपये. 1 महिना घर रिकामं होतं म्हणजे एका महिन्याचं रेंट आपल्याला मिळालं नाही म्हणजे आपलं इन्कम तेवढ्यानं कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी करायचं लेस, बरोबर. इन्कम कमी झालेलं आहे म्हणून इन्कम कमी करण्यासाठी लेस करायचं. तिथे लिहायचं लेस रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड. व्हेकन्सीचं रेंट किती महिने घर रिकामं आहे तर 1च महिना. मग एका महिन्याचं रेंट किती आहे 25,000, म्हणून ब्रॅकेटमध्ये इथे लिहिलं 25,000 रुपये गुणिले 1 महिना. म्हणजे किती रुपये रेंट बुडालं आपलं ते लिहिलं डायरेक्ट बाहेर 25,000. हे रेंट बुडालं त्यामुळे इन्कम कमी झाले म्हणून ते लेस करायचं. 3,00,000तून 25,000 गेले, खाली वजाबाकी किती आली 2,75,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळं ज्या वेळेला एक्झाम्पलमध्ये आपलं घर रिकामं राहिलं असं सांगितलं असेल त्यावेळेला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढण्यापूर्वी जे रेंट आपलं बुडालं आहे, इन्कम बुडालं आहे, इन्कम कमी झालं तेवढं लेस करून मगच ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती शोधून काढली जाते. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आपली तर 2,75,000 एवढी आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती आलेली आहे. एकदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50% एक्झाम्पल हे कंप्लीट झालं आहे. ओके, आता त्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू द सेकंड स्टेप काय असते, द सेकंड स्टेप इज टू रिड्यूस द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू बाय द म्युन्सिपल टॅक्स पेड. ही जी काय ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे याच्यामधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर तेवढा मायनस करायचा. लेस का करायचा, कारण आपण टॅक्स पेड केला की आपल्याकडचे पैसे गेले म्हणजे आपलं इन्कम तेवढ्यानं कमी झालं, बरोबर. आपण टॅक्स पेड केला ग्रामपंचायतीला नगरपालिकेला की आपल्याकडचे पैसे जातात, पैसे गेले म्हणजे आपलं इन्कम तेवढ्यानं कमी झालं म्हणून ते लेस केलं जातं. मग आता किती लेस करायचे, म्युन्सिपल टॅक्स किती आहे बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. टॅक्स किती आहे तर म्युन्सिपल व्हॅल्यूच्या 10%. मग आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 2,50,000 त्याच्या 10%. 2,50,000च्या 10% म्हणजे किती 25,000, बरोबर. आणि आपण पेड किती केला आहे तर 100% पेड केला आहे म्हणजे सगळ्याच्या सगळा 25,000च्या 25,000 म्हणून इथे लिहिलं आहे बघा म्युन्सिपल टॅक्स पेड. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 2,50,000 त्याच्या 10% आणि पेड किती केला 100% म्हणून गुणिले 100%. मग किती पेड केला 25,000. आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 2,75,000 होती, त्यातून हे 25,000 वजा केले म्हणजे राहिलेली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती, नेट ॲन्युअल व्हॅल्यू आली आपली 2,50,000 रुपये. ओके, ही झाली आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आपण सगळ्यात अगोदर काय केलं तर पहिल्यांदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली. आपल्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली होती तर 2,75,000 एवढी आली. त्यातून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड मायनस करायचा की आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. आणि म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर
फक्त किती टॅक्स पेड केला आहे ओनरने तेवढाच लेस केला जातो आणि ते लेस केल्यानंतर आपल्याला मिळते ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू. किती मिळाली ती 2,50,000. नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली की आपली सेकंड स्टेप झाली. आणि आता फक्त तिसरी आणि शेवटची स्टेप. तिसरी स्टेप काय तर ही जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्यामधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 ओके सेक्शन 24 जो आहे या सेक्शनच्या डिडक्शन ज्या आहेत डिडक्शन म्हणजे वजावट त्या फक्त मायनस करायच्या लेस करायच्या. मग त्यात किती डिडक्शन आहेत देअर आर ओन्ली 2 डिडक्शन्स. फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन. ही डिडक्शन किती मिळते तर जेवढी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30%. आपण आत्ता नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती शोधून काढली आहे तर 2,50,000. ह्या 2,50,000चे किती टक्के डिडक्शन 30%. मग 2,50,000चे 30% म्हणजे किती तर 75,000 रुपये एवढी झाली स्टँडर्ड डिडक्शन. आता प्रश्न येतो ही डिडक्शन कशासाठी दिली जाते तर कोणतंही घर असेल ते सेल्फ ऑक्युपाईड असो नाही तर लेट आऊट असो कोणतंही घर जास्त वर्ष टिकण्यासाठी त्या घराशी रिलेटेड वेगवेगळे खर्च आपल्याला करावे लागतात. एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो, एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी कोणताच खर्च नसतो. परंतु घर मेंटेन ठेवण्यासाठी काही खर्च हे करावे लागतात. घराशी रिलेटेड काही खर्च असतात. हे खर्च भागवण्यासाठीच ही आपल्याला 30%ची डिडक्शन दिली जाते. कशाचे 30%? जेवढी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 2,50,000 आले त्याच्या 30% म्हणजे किती डिडक्शन मिळाली तर 75,000 रुपये ही झाली स्टँडर्ड डिडक्शन. ही पहिली. आणि दुसरी डिडक्शन असते ते असते इंटरेस्ट ऑन लोन. आता जर आपण घरासाठी कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरचं व्याज बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे इंटरेस्ट ऑन लोन किती आहे ते आहे 12,000 रुपये. ते आहे तसं घ्यायचं. इंटरेस्ट ऑन लोन किती 12,000 रुपये. या 2 डिडक्शन त्याखाली रेश सोडून त्या दोन्हींची बेरीज बाहेर घ्यायची. बेरीज दोन्हींची बाहेर किती आली तर ती आली 87,000 रुपये 87,000. आणि आता शेवटी काय करायचं आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती होती 2,50,000. त्यामधून ह्या डिडक्शन्स आहेत आणि तिथं अगोदरच आपण मायनस लिहिले त्या मायनस करायच्या असतात. 2,50,000मधून 87,000 मायनस करा वजाबाकी किती राहिली 1,63,000. इट इज कॉल्ड एज अ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपलं उत्तर प्लस आलेलं आहे. प्लस आलं की त्याला इन्कम असं म्हटलं जातं. हे झालं या पहिल्या घराचं इन्कम. जे पहिलं घर होतं बघा पहिलं घर हे लेट आऊट आहे रेंटवरती दिलेलं आहे. या पहिल्या घराचं इन्कम किती आलं तर ते इन्कम आलेलं आहे 1,63,000. हे झालं ह्या पहिल्या घराचं इन्कम. आता एक्झाम्पलमध्ये पहा. एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही पॉईंट्स असे दिलेले आहेत की ज्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही. फॉर एक्झाम्पल बघा इन्शुरन्स प्रीमियम हा आपण कुठेही वाचलेला नाही बरोबर. त्यानंतर दुसरा वॉचमन सॅलरी हा देखील आपण एक्झाम्पल सोडवताना कुठेही घेतलेला नाही. त्याला कारण काय तर एक नियम आहे व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी शूड कन्सिडर ओनली 2 एक्सपेन्सेस. फर्स्ट एक्सपेन्सेस इज म्युन्सिपल टॅक्स पेड अँड सेकंड एक्सपेन्सेस इज इंटरेस्ट ऑन लोन. ज्या वेळेला आपण कोणत्याही एखाद्या घराचे इन्कम कॅल्क्युलेट करतो बघा इथं तो नोटमध्ये दिलेला आहे. पॉईंट नंबर 4 वाचा. व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ओनली 2 एक्सपेन्सेस नेमली म्युन्सिपल टॅक्स पेड अँड इंटरेस्ट ऑन लोन शूड बी कन्सिडर्ड. आपण ज्या वेळेला एखाद्या घराचे इन्कम कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला फक्त 2च खर्च पहिला म्हणजे म्युन्सिपल टॅक्स पेड आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन एवढे 2च खर्च विचारात घ्यायचे. अदर एक्सपेन्सेस शूड बी इग्नोर्ड. बाकीचे कोणताही खर्च असेल आपल्या एक्झाम्पलमध्ये कोणकोणते खर्च होते बघा. एक तर होता इन्शुरन्स प्रीमियम ओके. कोणकोणते खर्च होते बघा इन्शुरन्स प्रीमियम हा एक वेगळा खर्च होता. वॉचमन सॅलरी हे कोणतेच खर्च विचारात घ्यायचे नाही ते पूर्णपणे दुर्लक्ष केले जातात. हे फर्स्ट पॉईंट. त्यानंतर आपण आत्ता हे जे इन्कम कॅल्क्युलेट केलं ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं तर जे आपलं पहिलं घर आहे ते एका महिन्यासाठी रिकामं होतं. मग आपण काय केलं तर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी जे घर रिकामं होतं एका महिन्यासाठी तेवढं इन्कम आपलं बुडालं. त्यामुळं तेवढ्यानं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपण ते तिथं ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणून बघा इथं नोटमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की सेकंड नोट वाचा. इफ हाऊस रिमेन्स व्हेकंट ड्युरिंग द इयर. जर आपलं घर काही दिवस रिकामं असेल तर रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड शुड बी सबस्ट्रॅक्टेड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपण ते त्यातून मायनस केलं पाहिजे. सबस्ट्रॅक्ट करणे म्हणजे मायनस. बघा इथं आपण ते मायनस केलेलं आहे.
दिस इज सेकंड पॉईंट. ओके, हे झालं आपलं पहिलं घर. आता जे दुसरं घर आहे त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करूया. दुसरं घर हे कोणतं आहे, ते आहे सेल्फ ऑक्युपाईड. आता एक साधा सोपा नियम लक्षात ठेवा. आपण नेहमी जे लेट आऊट घराचं कॅल्क्युलेशन करतो त्याचं कॅल्क्युलेशन सुरुवातीला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं, नंतर नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करतो. परंतु नियम लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादं घर सेल्फ ऑक्युपाईड असतं त्याला नियम काय लक्षात ठेवा, तर सेल्फ ऑक्युपाईड घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना कोणतं घर आहे, हाऊस बी, आणि ते काय सेल्फ ऑक्युपाईड. ओनर कोण आहे, मिस्टर राजेश. मग आपण बघूया आता ह्याचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जाईल. हे दुसऱ्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. पहिल्यांदा नाव लिहायचं मिस्टर राजेश, व्यक्तीचं नाव. सेकंड लाईनला कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, तर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. तिसऱ्या लाईनला मेन्शन केलं आपण की हे घर कोणत्या प्रकारचं आहे, तर आपण हाऊस बी जे सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतो आहे, म्हणून तिथे मेन्शन केलं हाऊस बी सेल्फ ऑक्युपाईड. आणि चौथ्या लाईनला मेन्शन केलं फॉर असेसमेंट इयर 2021. नेहमीप्रमाणे 3 गोष्टीच मेन्शन केलेल्या आहेत. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव, सेकंड लाईनला आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन केलं आहे, आणि नंतर असेसमेंट इयर. फक्त ॲडिशनल पॉईंट एवढाच आहे की हे जे दुसरं घर आहे, ज्या घराचं आपण आत्ता इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे ते हाऊस बी आहे आणि ते सेल्फ ऑक्युपाईड आहे, एवढं फक्त तिथे मेन्शन केलेलं आहे. आता हाऊस कोणतंही असो, सेल्फ ऑक्युपाईड किंवा लेट आऊट, आपल्याला नेहमीप्रमाणे 3 कॉलम्स तयार करावे लागतात. वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. नेहमीप्रमाणे 3च कॉलम. फक्त एक महत्त्वाचा नियम काय, तर तो नियम आहे जो इथे मेन्शन केला आहे पहा, की बघा पॉईंट नंबर 1 काय सांगितलं आहे, द नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस इज टेकन ॲज 0. हा इन्कम टॅक्सचा नियम आहे की जर एखादं घर सेल्फ ऑक्युपाईड असेल, सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे काय, घराचा ओनर स्वतः घरामध्ये राहत असेल किंवा घराचे फॅमिली मेंबर्स जर त्या घरामध्ये राहत असतील तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड असं म्हणतात. आणि इन्कम टॅक्सचा नियम आहे, सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही 0 म्हणजे 0 घ्यायची असते. हा नियम आहे. ओके, काय नियम आहे की नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस शुड बी टेकन ॲज 0. सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 मानायची असते. त्यामुळं आपलं एक्झाम्पलचं जे स्टार्टिंग आहे ती डायरेक्ट सुरू करायची नेट ॲन्युअल व्हॅल्यूपासून आणि डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं. बाहेरच्या कॉलममध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती, तर 0 घ्यायची. त्यामुळं आपल्याला हे जे सेल्फ ऑक्युपाईड घर आहे या घराचं जे आपण नेहमी कॅल्क्युलेशन करतो, पहिल्यांदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करतो, त्यानंतर ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर त्यातून टॅक्स पेड वजा करतो आणि मग आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. ही प्रोसिजर कशासाठी, जर ते घर लेट आऊट असेल त्यासाठी ही प्रोसेस वापरायची. परंतु नियम आहे की जर एखादं घर सेल्फ ऑक्युपाईड असेल तर त्याची नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 मानायची असते. तेव्हा सुरुवात करतानाच सुरुवात घ्यायची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आणि अमाऊंट घ्यायची बाहेर किती, 0. आणि आता फक्त नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या पुढची स्टेप काय असते बघा, नेहमीचे स्टेप आपण दरवेळेला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काय करतो, नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर फक्त त्यातून काय वजा करतो, डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. तेवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. बघा नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घेतली आपण सांगितली, 0. ती 0 का घ्यायची, कारण हा इन्कम टॅक्सचा नियम आहे की सेल्फ ऑक्युपाईड घर असेल तर त्याची नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 घ्यायची असते, म्हणून ती 0 घेतली. पुढची स्टेप फक्त त्यातून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. हाऊस प्रॉपर्टी टॉपिक आहे, याच्या डिडक्शन सेक्शन 24मध्ये. पहिली डिडक्शन नेहमीप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन, ती किती मिळते, खाली कंसामध्ये लिहायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. बघा आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. मग 0च्या 30% म्हणजे किती येणार आहे, 0च्या 10% करा, 20% करा, 30% करा, ते 0च येणार आहे. ते 0 लिहिलं. ही पहिली डिडक्शन. आणि दुसरी डिडक्शन असते इंटरेस्ट ऑन लोन. आता आपण हाऊस बीचं कॅल्क्युलेशन करतो आहे. मग बघा इंटरेस्ट ऑन लोन किती आहे, इंटरेस्ट ऑन लोन सर्वात शेवटी दिले किती आहे, ते 25,000 आहे. तसं इंटरेस्ट घेतलं तिथं इंटरेस्ट ऑन लोन 25,000. दोन्हीच्या खाली रेष सोडली, दोन्हींची बेरीज बाहेर आली, 0 आणि 25,000ची बेरीज किती आली, तर 25,000. आणि आता शेवटी फक्त काय करायचं, आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 आहे, 0मधून हे 25,000 हे डिडक्शनचे काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत. बरोबर, आपण हेडिंगच दिलं आहे. बघा हेडिंग काय आपलं, लेस डिडक्शन. डिडक्शन ह्या लेस करायचे असतात. मग 0तून 25,000 गेले,
शून्यातून आपण काहीही वजा केलं उत्तर काय येणार आहे मायनसमध्ये, मग उत्तर आलं -25,000. ओके, याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये बी म्हटलं कारण हे हाऊस बीचं इन्कम आहे आणि मुळामध्ये उत्तर मायनस आहे, त्यामुळे ह्याला आपण डायरेक्ट लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं देखील म्हणू शकतो. बरोबर. त्यामुळे सेल्फ ऑक्युपाईड घराचं इन्कम कॅल्क्युलेट करणं एकदम सिम्पल असतं. डायरेक्ट स्टार्ट करायची नेट ॲन्युअल व्हॅल्यूपासून. नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 मानली जाते. ओके, ती 0 घ्या आणि त्यातून फक्त डिडक्शन्स वजा करा. पहिली स्टँडर्ड डिडक्शन नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% असते. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे त्याच्यात 30% म्हणजे 0 येणार. दुसरं फक्त इंटरेस्ट ऑन लोन घ्यायचं, ते 25,000 आहे. शून्यातून 25,000 गेले, उत्तर किती आलं -25,000. उत्तर आलेलं आहे -25,000, म्हणजे हे लॉस आहे. आणि साधा नियम लक्षात ठेवा, सेल्फ ऑक्युपाईड घराला कधीच इन्कम येत नाही. एकतर तो इन्कम 0 येतो, ओके, एकतर हा इन्कम 0 येईल किंवा ते इन्कम मायनसमध्ये जातो. तो का? कारण की सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 असते. आपण शून्यातून काही जरी वजा केलं तरी एकतर उत्तर 0 येईल किंवा ते मायनसमध्ये जाईल. बरोबर. शून्यातून काहीही वजा केलं तरी उत्तर तुमचं 0 तरी येतं किंवा मायनसमध्ये येतं, ते प्लसमध्ये कधीच उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळं सेल्फ ऑक्युपाईड घर असेल तर त्याला इन्कम येत नाही. एकतर ते 0 येईल, 0 येईल किंवा ते मायनस, आणि मायनस म्हणजे ते लॉसमध्ये जाईल. हे झालं दुसऱ्या घराचं इन्कम. बघा, पहिल्या घराचं आपलं इन्कम किती आलेलं, ते प्लस होतं 1,63,000 आणि आत्ता दुसऱ्या घराचं इन्कम किती आहे -25,000. एकाचं इन्कम आहे आणि दुसऱ्याचं लॉस आहे, ह्या दोन्हींची बेरीज करायची. म्हणून बघा, देअरफॉर टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, दोन्हींची बेरीज कशी करणार, पहिल्या घराचं इन्कम प्लस दुसऱ्या घराचं इन्कम. पहिल्या घराचं इन्कम किती आलेलं 1,63,000. बरोबर, 1,63,000 ते घेतलं आणि प्लस दुसऱ्या घराचं इन्कम आत्ता किती आले -25,000, ते लिहिलं -25,000 कंसामध्ये लॉस. ह्या दोन्हींची बेरीज केली, हे मायनस आहे, त्यामुळे बेरीज जरी केली तरी बेरीज किती येणार आहे 1,38,000. काय केलं, 1,63,000 जे होते त्यामध्ये हे प्लस करायला पाहिजे होते, पण हे काय इन्कम नाही आहे, हा लॉस आहे, त्यामुळे तो डायरेक्ट त्यातनं मायनस केला. त्यामुळे आपल्या घराचं, दोन्ही घरांचं मिळून टोटल इन्कम किती आलं तर 1,38,000. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी व्हेन वी आर गिवन द इन्फॉर्मेशन ऑफ 2 हाऊसेस. आपल्याला ज्या वेळेला 2 घरांची इन्फॉर्मेशन दिली जाते त्यावेळेला या प्रकारे आपण इन्कम हे कॅल्क्युलेट करतो. So that's it with this lecture. You should write down this example and solution in your notebook. Thank you very much.